तुकाराम महाराजांनी समाधी काही घेतलेली नाहीये. तुकाराम महाराज सध्या ध्यासाकडे वैकुंठाला गेले. हे महाराजांचं मुख्य दर्शन आहे. आता वैकुंठ श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज. तर आज आपण या पावन नगरीमध्ये आहोत, म्हणजेच देहू गावमध्ये आहोत. तर हीच ती कमान आहे ज्या कमानीच्या आपण आतमध्ये 10 ते 15 मिनिटं प्रवास केल्यानंतर आपण जाऊन थेट मंदिरापाशी पोहोचतो. तर हे आहे 14 टाळकरी प्रवेशद्वार, म्हणजेच मुख्य मंदिर. थोडं चालून आतमध्ये आल्यानंतर चिंतामणी गणपती पाहायला भेटतो. तसंच थोडे पावलं आणखी चालल्यानंतर आपल्याला हा गणपती पाहायला भेटतो. याची प्रकृती हुबेहूब दगडूशेठची आहे. तर हे आहे पूर्वेकडील महाद्वार. महाद्वारावर लाकडी नगारखाना आहे. या नगारखान्यावर तुकोबांची गरुडावर बसलेली मूर्ती आहे. या महाद्वारातून आत जाताना दोन्ही बाजूस ओवऱ्या आहेत. देहूमधील मुख्य मंदिर म्हणजे विठोबा रुक्माई देवस्थान. सध्या याच मंदिराचे नाव संत जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थान करण्यात आले आहे. तुकोबांच्या 8 पिढ्या आधीपासूनच घरात पंढरीची वारी होती. 8वे पूर्वज विशंभर बाबा हे सुद्धा वारकरी होते. त्यांना त्यांच्या शेतामध्ये विठ्ठल रुक्माईच्या मूर्ती सापडल्या. या मूर्ती त्यांच्या घरात असत व एकादशीला सर्वांना दर्शन घेता येत असे. तर काहींच्या मते छोटेसे मंदिर होते. तुकोबांच्या काळात एकदा मोठा दुष्काळ पडला. लोकांना खायला अन्न नव्हते. कष्टाची तयारी होती, पण दुष्काळामुळे काम मिळत नव्हते. तेव्हा तुकोबांनी दुष्काळामध्ये घरचे धान्य मजुरी म्हणून वाटून त्यातून विठ्ठल मंदिर बांधले. आणि पुढे वेगवेगळ्या काळात या मंदिराचा विस्तार होत गेला. गाभाऱ्यामध्ये एका चौथऱ्यावर विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे. देवाच्या मागे चांदीचा प्रभावळ आहे. देवाच्या दोन्ही बाजूस समया आहेत. विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरासमोरच सभामंडप आहे. विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आल्यावर उजव्या बाजूस राम मंदिर आहे. हे लाकडी राम मंदिर सरदार इंगळे यांनी बांधले होते. काही वर्षापूर्वी या मंदिराची पुनर्बांधणी करण्यात आली. नवीन मंदिर दगडी केले असून त्यावेळी देवाच्या मूर्तीसुद्धा बदलण्यात आल्या आहेत. या मंदिरासमोरच मारुतीचे मंदिर आहे. राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण प्रदक्षिणा मार्गावरून प्रदक्षिणा सुरू करतो तेव्हा डाव्या हाताला ओवऱ्या लागतात. प्रदक्षिणा मार्गावर मुख्य मंदिराच्या मागे ओवरेमध्ये महादेवाचे मंदिर आहे. यालाच हरेश्वर मंदिर असे म्हणतात. मंदिराच्या मागच्या बाजूस इंद्रायणी नदी लागते. या नदीवरून आपल्याला गाथा मंदिर दिसते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण या मंदिराकडे जाणार आहोत, तर पुढचा व्हिडिओसुद्धा नक्की बघा. इंद्रायणी नदीच्या काठावर बसून मस्त गार वाऱ्याचा आनंद घेत होतो आणि इथले सगळे चिल्लेपिल्ले पाण्यात पोहण्याचा आनंद घेत होते. तर यांची कशाची बारी होती काय माहिती, पण बघा तुम्हीच बारी कशाप्रमाणे लावली होती ते. ज्या घरामध्ये संत तुकाराम महाराज राहत होते त्याच घराकडे आपण आता जात आहोत. तर चला मग. तर हे आहे ते जन्मस्थान मंदिर, म्हणजेच तुकोबांचे राहते घर. यामुळे हे मंदिर एखाद्या घराप्रमाणे दिसते. अर्थात तुकोबांच्या काळातील घर अथवा अवशेष आता उरले नसून सध्या दिसते ते बांधकाम नंतर केलेले आहे. अर्थात हे बांधकाम सुद्धा जुन्या पद्धतीचेच आहे.